नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी घेतली विविध विभागाची आढावा बैठक. धुळे जिल्हा परिषद सभागृहात आज जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची माहिती घेण्यासंदर्भात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत घेण्यात आली. दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचविण्यासंदर्भात आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. दरम्यान यावेळी व्यासपीठावर आमदार राम बधाने, जिल्हा परिषदेचे CEO विशाल नरवाडे, भाजपाचे बबन चौधरी, गजेंद्र आंबळकर, हर्षवर्धन दैथे, देवीदास पाटील, पंकज कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचप्रमाणे बैठकीसाठी जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, श्री शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यानंतर आता कामाला सुरुवात झालेली आणि पालकमंत्र्यांची जबाबदारी सांभाळल्यानंतर जिल्ह्याच्या नियोजनासाठी आम्ही कटिबद्ध आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साऱ्या मंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केली की आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन सामान्य माणसाला दिलासा कसा देता येईल, सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटता येईल, सामान्य माणसांना न्याय कसा देता येईल हा प्रयत्न झाला पाहिजे. आणि म्हणून ज्या महत्त्वाच्या आपल्या साऱ्या संस्था आहेत, मग आपली DPDC असेल, त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचं प्रशासन असेल, जिल्हा परिषद त्याच्या माध्यमातून सामान्य ग्रामीण भागातले लोक असतील, किंवा आता थोड्या वेळानंतर महानगरपालिकेमध्ये आपण जाणार आहे, अशा पद्धतीने सामान्य लोकांसाठी काम करणारं हे सरकार आहे. आता महाराष्ट्र सरकार थांबणार नाही अशा प्रकारचा निश्चय आम्ही केला आहे. सामान्यांच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. भाऊ मोरशेवडी गाव आहे ते इथं 22.5 लाखाचं काम सुरू आहे. गेल्या 2 वर्षापासून ते काम पेंडिंग आहे. CEO साहेबांच्या अंडरमध्ये येते. तर तिथला ठेकेदार आहे तो कामच करत नाही. काल परवा आम्ही एका बातमीला गेलो होतो, शेतकऱ्यांचा पाय तुटला, जनावरांचा पण पाय तुटला. अशा पद्धतीने ते गेल्या 2 वर्षापासून पेंडिंग काम आहे मोरशेवडी गावातलं. मोरशेवाडी किंवा अजून कुठल्याही गावांमध्ये कामं घेऊन जर काम पूर्ण होत नसेल तर त्या बाबतीतला आढावा घेऊन त्याच्यावर यथायोग्य कारवाई होईल. कामं घेतले तर कामं झाले पाहिजे आणि म्हणून कामं घेतल्यानंतर ते क्वालिटीचे कामं हे झाले नाही तर यथायोग्य कडक कारवाई करण्यात येईल. बाजार समितीत पण अशाच प्रकारे शेतकऱ्यांना मारहाण होते. माल विक्री करायला येतात मंगळवारच्या दिवशी, पण तिथे काही सभापतींनी लोक लावून जास्तीची वसुली केली, दिलेल्या शेतकऱ्यांना मारहाण. या संदर्भात मी तुम्हाला 26 जानेवारीला पण विचारलं होतं. बाजार समिती तिथले जे देवेंद्र पाटील सचिव त्यांच्यासह तिथली जी टीम आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करतायत. नाही, हा महाराष्ट्र हा सामान्य लोकांचा महाराष्ट्र आहे. शेतकऱ्यांना विशेष स्थान आणि केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत असतो. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी जर आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, मार्केट कमिटी असो का खरेदी विक्री संघ असो, तिथे कडक कारवाई करण्यात येईल. त्या सचिवांना तंबी देण्यात येईल आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे, त्यांचा मान राखला गेला.